momentum, law of conservation of linear momentum, law of conservation of linear momentum. सिंपल वर्ड्समध्ये लो खो पी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हे न्यूटनच्या थर्ड लॉवर डिपेंड आहे. फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. पण याचं डेरिवेशन न्यूटनच्या सेकंड लॉवर आहे. न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो? न्यूटनचा सेकंड लॉ म्हणतो की टी एवढ्या टाईममध्ये P2 - P1 एवढं मोमेंटम चेंज होत असेल तर एका सेकंडमध्ये किती मोमेंटम चेंज होते त्याला काय म्हणतात? फोर्स. हा फोर्स नेट एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स असतो. जर एखाद्या बॉडीवर किंवा सिस्टमवर नेट एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स 0 असेल, नेट एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स 0 असेल तर काय होतं? एफच्या जागी 0 ठेवा. P1 = P2 होतं. काय होतं? P1 = P2. टोटल इनिशियल मोमेंटम = टोटल फायनल मोमेंटम. टोटल इनिशियल मोमेंटम = टोटल फायनल मोमेंटम. यालाच म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. फॉर आयसोलेटेड सिस्टम, म्हणजे जर सिस्टमवर नेट एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स 0 असेल तर फॉर आयसोलेटेड सिस्टम टोटल इनिशियल मोमेंटम इज ऑलवेज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम और टोटल मोमेंटम ऑफ सिस्टम रिमेन्स कन्झर्वड. ठीक आहे. याला सिंपल लँग्वेजमध्ये M1V1 = M2V2 म्हणतात. दिस इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंट. त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? सिंपल ॲप्लिकेशन्स आहेत. एक्झाम्पल्स और ॲप्लिकेशन्स. एक गन असेल, ठीक आहे. या गनचं मास कॅपिटल M, बुलेटचं मास स्मॉल m. बिफोर फायर बुलेटचं मोमेंटम आणि गनचं मोमेंटम दोघांचं मोमेंटम काय होतं? 0 होतं. टोटल इनिशियल मोमेंटम 0 होतं फायर करण्याच्या आधी. पण फायर केल्यानंतर काय होतं? फायर करण्यासाठी नेट एक्सटर्नल फोर्स लागत नाही. जर बुलेट फायर होत असेल तर नेट एक्सटर्नल फोर्स लागत नाही. बुलेट स्मॉल v एवढ्या वेलोसिटीनं पुढे जाते आणि गन कॅपिटल V एवढ्या वेलोसिटीनं मागे जाते. आणि आपल्याला सांगता येते की कॅपिटल M × कॅपिटल V = स्मॉल m × स्मॉल v. ठीक आहे ना. विअर कॅपिटल V इज कॉल्ड ॲज रिकॉईल वेलोसिटी. ते गनचे मागे येते ना ज्या वेलोसिटीनं, त्या वेलोसिटीला काय म्हणतात? रिकॉईल velocity. And capital M = small m divided by capital M times small v. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सपोज एक ट्रॉली आहे. हे इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. सपोज एक ट्रॉली आहे आणि या ट्रॉलीचं मास आहे 240 kg. किती kg? 240 kg. जे काय असेल ते स्मॉल m दिलेलं आहे समजा, नाही कॅपिटल M दिलं आहे समजा, कॅपिटल M. एक्झाम्पल घ्या 240 kg. ठीक आहे ना. त्यावर एक माणूस थांबून आहे. A man is standing on a trolley. ठीक आहे ना. पाय तर ठेव खाली. या माणसाचं जे मास आहे, मास ऑफ मॅन किती असणार आहे? 60 kg. एक्झाम्पल. ठीक आहे ना. आता क्वेश्चन विचारतात की इफ अ मॅन इज मूविंग फॉरवर्ड विथ वेलॉसिटी ऑफ 1 मीटर पर सेकंड, तर 4 सेकंडच्या नंतर त्या माणसाची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काय राहील? So man
if a man is moving forward, if a man is moving forward with velocity of 1 meter per second, then find the position of man, find the position of man relative to the ground, relative to the ground after 1 second of नाही आफ्टर 4 सेकंद ऑफ टाइम, आफ्टर 4 सेकंद ऑफ टाइम, 4 सेकंद नंतर त्या माणसाची पोझिशन कुठं असेल विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. तर होते काय बघा, टोटल इनिशियल मोमेंटम काय 0. ते माणूस चालण्याच्या आधी माणूस पण रेस्टमध्ये, ट्रॉली पण रेस्टमध्ये, टोटल इनिशियल मोमेंटम 0. टोटल फायनल मोमेंटम पण काय राहायला पाहिजे 0, काय राहायला पाहिजे 0. आता होते कसं, माणूस स्मॉल एम एवढ्या मासचा माणूस स्मॉल व्ही एवढ्या वेलॉसिटीनं, स्मॉल एम एवढ्या मासचा माणूस स्मॉल व्ही एवढ्या वेलॉसिटीनं पुढे जातो. ठीक आहे ना. अ मॅन विथ मास ऑफ स्मॉल एम मूव्स फॉरवर्ड विथ वेलॉसिटी ऑफ स्मॉल व्ही. तर माणसाचं मोमेंटम स्मॉल एम स्मॉल व्ही पुढे. तर त्या ट्रॉलीचं मोमेंटम मागे किती असेल, मागे असेल ट्रॉलीचं मोमेंटम किती असेल, मागे ट्रॉलीचं मोमेंटम असेल बघा, ट्रॉलीवर माणूस थांबून आहे. सो ट्रॉलीचं टोटल मास कॅपिटल एम प्लस स्मॉल एम हे पूर्णच्या पूर्ण सिस्टम मागच्या डायरेक्शनमध्ये जाईल. किती वेलॉसिटीनं, कॅपिटल व्ही. समजलं ना. परत काळजीपूर्वक बघा, स्मॉल एम एवढा मासचा माणूस स्मॉल व्ही एवढ्या वेलॉसिटीनं पुढे चालला आहे. तर त्या माणसासकट ट्रॉली म्हणजे कॅपिटल एम प्लस स्मॉल एम कॅपिटल व्हीनं मागे जाते. कळलं का. या इक्वेशन आपण कॅपिटल व्ही काढू शकतो. काय काढू शकतो, कॅपिटल व्ही. सो व्हॉट इज कॅपिटल व्ही, स्मॉल एम बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू स्मॉल व्ही. ठीक आहे ना. पक्का समजलं. आता होते काय, 4 सेकंडच्या नंतर हे पहिलं आपण व्ही काढून घेऊया. पूर्ण सिस्टमची बॅकवर्ड वेलॉसिटी ऑफ अ सिस्टम कॅपिटल व्ही इज इक्वल टू 60/300. 60/300 1/5 1/5 0.2 इंटू स्मॉल व्ही 1. सो 0.2 मीटर पर सेकंड. सो 4 सेकंद नंतर आफ्टर 4 सेकंड, आफ्टर टी टाइम किती दिला आहे 4 सेकंड. 4 सेकंड नंतर माणूस पुढे किती जाईल, डिस्प्लेसमेंट ऑफ अ मॅन एस इज इक्वल टू व्ही टी. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. पहिलं डिस्प्लेसमेंट काय राहते माणसाची स्पीड इंटू टाईम. माणसाची स्पीड किती आहे 1 इंटू 4. आन्सर इज 4 मीटर. आपण त्याला टेक्निकली -4 आय कॅप लिहू शकतो. ठीक आहे ना. लेफ्टला चालेल. आता पूर्ण सिस्टम म्हणजे ट्रॉली आणि माणूस मागे चालला आहे थोड्याशा वेलॉसिटीनं. 4 सेकंडच्या नंतर दुसरं डिस्प्लेसमेंट म्हणजे माणसाचं डिस्प्लेसमेंट विथ ट्रॉली कॅपिटल व्ही इंटू सेम टी 0.2 इंटू 4 काय राहतं आहे 0.8. पण कुठे राईट साईडला प्लस आय कॅप. सो फायनल डिस्प्लेसमेंट ऑफ अ मॅन और फायनल पोजिशन ऑफ अ मॅन इज -4 आय कॅप प्लस 0.8 आय कॅप विच इज इक्वल टू -3.2 आय कॅप. ओके. सो लेफ्टला जाईल माणूस -3.2 मीटर. येस. अशा प्रकारचे क्वेश्चनसुद्धा येतात. ठीक आहे. समजलं. आता हे झाल्यानंतर आपण काही फोर्सेस पाहूया. फ्यू कॉमन एक्झाम्पल्स ऑफ फोर्सेस और जनरल फोर्सेस. कॉमन फोर्सेसमध्ये पहिला आहे स्वतःचं वेट जे असते खाली. दुसरं आहे नॉर्मल
अपवर्ड डायरेक्शनमध्ये, सरफेसला परपेंडिक्युलर. कसा? येस, नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस. आता ध्यान द्या, एक जनरल क्वेश्चन आहे. जर सपोज हा माणूस पुढे जात असेल, तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन सांगा. चुकलं. फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन पुढेच असते. नाही, फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन पुढे राहते. होते कसं माहिती आहे काय? होते असं की ज्यावेळेस तो माणूस जमिनीवर पाय ठेवतो त्यावेळेस तो माणूस जमिनीला मागे ढकलतो, आणि जमीन इक्वल अमाऊंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स देते. तो फ्रिक्शनल फोर्स कुठं असते? पुढे. येस, समजलं ना? येस. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, व्हेकलमध्ये सुद्धा टू व्हीलर असेल तर मागचं टायर जमिनीला मागे ढकलते आणि मागच्या टायरवर फ्रिक्शनल फोर्स कुठे असते? पुढे. पण पुढचं टायर जमिनीला मागे ढकलत नाही, म्हणून पुढच्या टायरवर फ्रिक्शनल फोर्स कुठे असते? मागे. कळलं का? सो नॉर्मल झालं. नॉर्मल फोर्स झाल्यानंतर फ्रिक्शनल फोर्स, एक बॉडी, दुसरी बॉडी, इर्रेग्युलरिटीज. या बॉडीला पुढे मूव्ह करायचं किंवा पुढे मोशन आहे, ऑलरेडी मोशन आहे. ठीक आहे ना? तर मागच्या डायरेक्शनमध्ये काय लागेल? फ्रिक्शनल फोर्स लागेल. काय लागेल? फ्रिक्शनल फोर्स. खाली काय आहे? तेवढंच वर काय राहतं? नॉर्मल. तो जो फ्रिक्शनल फोर्स असतो त्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन तर मोशनच्या अपोजिट राहते, पण मॅग्निट्यूड ऑफ फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्शन टू नॉर्मल, अँड फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू एन, वेअर एन इज कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. इथं नॉर्मल किती आहे? वेअर म्यू इज कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. Second one is spring force, or third one is spring force. तीसरा है स्प्रिंग फोर्स. रिजिड सपोर्ट, त्याला एक स्प्रिंग अटॅच आहे. त्या स्प्रिंगला एक मास अटॅच्ड आहे, आणि जर आपण या मासला एक्स एवढं पुढे नेलं तर, ज्या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होते त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये स्प्रिंग फोर्स लागतो. ठीक आहे ना? आणि स्प्रिंग फोर्स डायरेक्टली प्रश्न असतो डिस्प्लेसमेंटला, स्प्रिंगच्या डिस्प्लेसमेंटला, आणि ना अपोजिट डायरेक्शन. सो स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू कॉन्स्टंट पडते के इंटू एक्स, दॅट के इज कॉल्ड ॲज स्प्रिंग कॉन्स्टंट और स्टिफनेस कॉन्स्टंट. काही जण त्याला फोर्स ग्रेडियंट पर म्हणतात, बिकॉज के इज इक्वल टू एफ बाय एक्स. कोएफिशिएंट ऑफ friction, K is spring constant. हे झाल्यानंतर टेन्शन फोर्स. सपोज रिजिड सपोर्ट आहे, त्या रिजिड सपोर्टला एक हेवी पॉईंट मास एका स्ट्रिंग वेटलेस इनएक्स्टेनेबल ट्विस्टलेस स्ट्रिंग अटॅच्ड आहे. तर त्या हेवी पॉईंट मासचं वेट कुठं असते? डाऊनवर्ड. किती? mg. टेन्शन
त्या दोरीच्या मधलं टेन्शन त्या एम जीला बॅलन्स करून टाकतं, जे एम जीच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये असतं. मॉलिक्युलच्या मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स टेन्शन प्रोव्हाइड करतो. एम जीमुळं त्या बॉबला खाली जायचं असतं, पण वर होल्ड कोण करून ठेवतं, दोरीच्या मधलं टेन्शन. सो हिअर टेन्शन इज इक्वल टू एम जी, टेन्शन इज इक्वल टू एम जी. ठीक आहे. टेन्शन झाल्यानंतर सुडो फोर्स तुम्हाला माहितीच आहे. नॉन युनिव्हर्सल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये लागणारा फोर्स म्हणजे कोणता असते, सुडो फोर्स. एक्झाम्पल हां, लिफ्ट वगैरे. आता आपल्याला पाहायचं आहे एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब. एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब होते काय. सपोज एक बॉम्ब आहे, ठीक आहे, तो एक्सप्लोड झाला. सपोज एक बॉम्ब आहे, तो एक्सप्लोड झाला, तर होते काय, हां, जे पार्टिकल्स असतात ना, त्या बॉम्बचे जे पार्टिकल्स असतात ते सगळ्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात. M1 V1 एवढ्या वेलोसिटीनं, M2 V2 एवढ्या वेलोसिटीनं, M3 V3 एवढ्या वेलोसिटीनं. फायनली होते असं की सगळ्या तुकड्यांचं जे इनिशियल मोमेंटम, बॉम्ब फुटण्याच्या आधी इनिशियल मोमेंटम किती होतं, 0. तर बॉम्ब फुटल्यानंतर टोटल इनिशियल मोमेंटम पण काय राहायला पाहिजे, 0. टोटल इनिशियल मोमेंटम पण करायला पाहिजे 0. सो पहिलं मोमेंटम वेक्टर P1 इज इक्वल टू M1 वेक्टर V1. दुसरं मोमेंटम वेक्टर P2 इज इक्वल टू M2 वेक्टर V2. तिसरं मोमेंटम P3 इज इक्वल टू M3 वेक्टर V3. तर हे तिन्ही मोमेंटमची वेक्टर ॲडिशन 0 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, येस. सो वेक्टर P1 प्लस वेक्टर P2 प्लस वेक्टर P3 शुड बी इक्वल टू 0. बिकॉज बॉम्ब एक्सप्लोड होण्याच्या आधी टोटल इनिशियल मोमेंटम किती होतं, 0. तो टोटल फायनल मोमेंटम किती राहते, 0. याच्यावर छोटंसं एक एक्झाम्पल. सपोज एक बॉडी आहे, ओके, आणि ते 3 पीसेसमध्ये एक्सप्लोड व्हायली. ठीक आहे. 2 इक्वल पीसेस आहेत, हा M आहे, हा पण M आहे. हा किती असेल, कॅपिटल M. ठीक आहे ना. जर समजा ते इक्वल पीसेस एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतील, जर इक्वल पीसेस एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जर मूव्ह होत असतील विथ सेम वेलॉसिटी एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जर मूव्ह होत असतील, तर फाइंड द वेलॉसिटी ऑफ थर्ड पीस किंवा तिसऱ्या पीसची कायनेटिक एनर्जी काढा म्हणतात. बरोबर ना. आपल्याला तिसऱ्या तुकड्याची कायनेटिक एनर्जी काढा म्हणतात. काय म्हणतात, अ बॉडी इज एक्सप्लोडेड इन 3 पार्ट्स, ज्यामध्ये 2 पार्ट्स कसे आहेत, इक्वल आहेत. ठीक आहे ना. 2 पार्ट्स कसे आहेत, इक्वल आहेत. आता हे जे इक्वल पार्ट्स आहेत ते एकमेकाला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह करायला आहेत आणि सेम वेलॉसिटीनं. आणि आपल्याला विचारलं आहे समजा थर्ड पार्टची कायनेटिक एनर्जी किंवा थर्ड पार्टची वेलॉसिटी, तर काय करायचं, तर आन्सर आहे थर्ड पार्टचं मोमेंटम. यस, थर्ड पार्टचं मोमेंटम एवढं राहणार आहे की पहिल्या 2 पार्टच्या मोमेंटमला ते काय करेल, एक्झॅक्टली बॅलन्स करून टाकेल, नल करून टाकेल, कॅन्सल करून टाकेल. समजलं. सो क्वेश्चन हा आहे की त्या दोन पार्टिकलचं जे मोमेंटम एम व्ही आहे त्याचं रिझल्टंट काय येतं, या दोन्ही मोमेंटमचं रिझल्टंट येतं
√2 mv काय तर स्क्वेअर लॉ एम व्ही आणि एम व्ही 90 डिग्रीवर किती रिझल्टंट बनवतात √2 स्मॉल एम इंटू स्मॉल व्ही. आता हे हे मोमेंटम बॅलन्स केलं पाहिजे या कॅपिटल एम कॅपिटल व्हीला. सो आपण एक इक्वेशन बनवू शकतो बिकॉज ते एक्सप्लोड होण्याच्या आधी टोटल मोमेंटम काय होतं 0. एक्सप्लोड झाल्यानंतरही टोटल मोमेंटम काय राहते 0. सो कॅपिटल एम इंटू कॅपिटल व्ही इज इक्वल टू कॅरममध्ये समजा अचानक काहीतरी ब्लास्ट झालं फुटलं बिटलं तर असंच होते. समजा असं 3 गोट्या आपण चिटकून ठेवल्या 2 छोट्या गोट्याने 1 मोठी गोटी किंवा स्ट्रायकर चिटकून ठेवल्या अचानक काहीतरी ब्लास्ट झालं 2 छोट्या गोट्या एकमेकाला परपेंडिक्युलर मूव्ह व्हायल्यात आणि स्ट्रायकर कसं जात आहे तर आपल्याला स्ट्रायकरची कायनेटिक एनर्जी विचारतात. √2 स्मॉल एम इंटू स्मॉल व्ही. तर कॅपिटल व्ही जर काढायचं असेल तर आपल्याला कॅपिटल व्ही काय येते √2 स्मॉल एम डिवाइड बाय कॅपिटल एम इंटू स्मॉल व्ही. ठीक आहे समजले. कायनेटिक एनर्जी जर विचारली असेल तर कायनेटिक एनर्जी काय ते हाफ त्या मोठ्या पार्टिकलचा मास कॅपिटल एम आणि कॅपिटल व्हीचा स्क्वेअर. त्या कॅपिटल व्हीच्या जागी फक्त आपल्याला ही आत्ता फाइंड आउट केलेली व्हॅल्यू ठेवून द्यायची आहे. आणि फायनली आन्सर काय तर हाफ कॅपिटल एम 2 स्मॉल एम स्क्वेअर स्मॉल व्ही स्क्वेअर बाय कॅपिटल एम स्क्वेअर. एम आणि स्क्वेअर कॅन्सल होते 2 कॅन्सल होते and the answer is small m square small v square by capital M. ठीक आहे ना. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पीस. समजलं. एक्सप्लोजन झालं तर आपण लॅमिस थेरम बघूया. लॅमिस थेरम लॅमिस थेरम काय म्हणते जर सपोज एखाद्या बॉडीवर 3 फोर्सेस लागलेत आणि तिन्ही फोर्सेसचं रिझल्टंट किती आहे 0. जर एखाद्या बॉडीवर 3 डिफरंट फोर्सेस लागत असतील आणि तिघांचं रिझल्टंट काय 0 रिझल्टंट कसं राहते माहिती ना. हे बघा इथं पहिला फोर्स मग दुसरा फोर्स मग तिसरा फोर्स. बाय पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन तिन्ही फोर्सेसचं रिझल्टंट काय तर 0 कारण तिथंच पोहोचालं आहे. तर जर हे 3 फोर्सेस लागत असतील एखाद्या बॉडीवर 3 फोर्सेस लागत असतील आणि रिझल्टंट जर 0 असेल तर आपल्याला लॅमिस थेरम लावता येते. काय लावता येते लॅमिस थेरम लावता येते. वेक्टर F1 वेक्टर F2 वेक्टर F3. F1च्या अपोजिटवाला अँगल बघायचा जो F2 आणि F3 करतोय त्याला म्हणायचं अल्फा. F2च्या अपोजिटवाला अँगल बघायचं जे F1 आणि F3 करते त्याला म्हणायचं बीटा. F3च्या अपोजिटवाला अँगल बघायचं जे F1 आणि F2 करते ते गॅमा. आणि आपल्याला एक इक्वेशन लिहिता येते की F1 बाय साइन अल्फा इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ F2 बाय साइन बीटा इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ F3 बाय साइन गॅमा. ठीक आहे ना. दिस इज कॉल्ड ॲज लॅमिस थिअरम. ह्याच्यावर कॉमन एक्झाम्पल्स येतात. अशा एक वॉल दिलेली असते ठीक आहे ना. त्या वॉलला एक स्ट्रिंग अटॅच असते. इथे एक बॉडी आहे
एक दोरी लटकलेली आहे. आता होते काय की इकडे एक फोर्स असतो त्याला म्हणतात वेट डब्ल्यू एम जी. इकडे एक फोर्स असतो त्याला आपण म्हणायचं T1 टेन्शन. आणि इकडे एक फोर्स असतो त्याला म्हणायचं T2 टेन्शन. ठीक आहे ना. तर होते काय एक अँगल तर 90 आहे. हे दुसरे दोन अँगल काढून घ्यायचं आणि सॉल्व करायचं. θ1 आणि θ2 एक इक्वेशन बनते. यस. इथं काय करायचं T1 बाय साईन 90 जे की लिहायची गरज नाही. T2 बाय साइन θ2 अँड W बाय साइन θ1 तिथं डायग्रामनुसार. ठीक आहे का. स्पायडरमॅन लटकला समजा. पुढचा पॉईंट आहे स्लाइड. स्लाइड 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 आपण कंपॅरेटिव्हली स्टडी करूया. फ्री फॉल वर्सेस स्लाइड वर्सेस रोलिंग. तुम्हाला रोलिंग आता समजणार नाही पण कॅज्युअली बघून घ्या. फ्री फॉल मोशन इन अ स्ट्रेट लाईन म्हणजे 1D चॅप्टरमध्ये येते. स्लाइड आता दो चालू आहे त्या म्हणजे NLM चॅप्टरमध्ये येते. तर रोलिंग म्हणजे रोटेशन किंवा रोटेशनल मोशन चॅप्टरमध्ये येते. ओके. बघा नेमकं होते का ते. फ्री फॉलमध्ये एखादी बॉडी वरून फक्त रिलीज केल्या जाते. ठीक आहे. तर या बॉडीची इनिशियल वेलोसिटी 0. जे काय टोटल एनर्जी आहे ती कोणती एनर्जी राहते फक्त ते किती राहते mg कॅपिटल H. पोटेन्शियल एनर्जी mg कॅपिटल H. डिस्प्लेसमेंट किती राहते हाईट एवढं. ॲक्सेलरेशन किती राहते g एवढं. आणि फायनली जेव्हा बॉडी ग्राउंडवर पडते त्यावेळेस फक्त त्याच्यामध्ये कोणती एनर्जी राहते विच इज इक्वल टू हाफ mv². आणि जर आपण पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीला इक्वेट केलं तर v इज इक्वल टू अंडर रूट 2gh. काय ते 2gh. v इज इक्वल टू अंडर रूट 2gh येते. समजलं ना. हां कामाची गोष्ट आपल्याला टाईम ऑफ डिसेंट विचारतात. सेकंड कायनॅमेटिक इक्वेशन S इज इक्वल टू ut प्लस हाफ d स्क्वेअर. सेकंड कायनॅमेटिक इक्वेशन S इज इक्वल टू ut प्लस हाफ d स्क्वेअर वरून टाईम ऑफ डिसेंट येऊन जाते अंडर रूट 2h बाय. ठीक आहे. अंडर रूट 2h बाय g. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की वी हॅव ॲक्सलेरेशन, वी हॅव डिस्प्लेसमेंट, वी हॅव फायनल वेलॉसिटी अँड वी हॅव टाईम ऑफ डिसेंट. ठीक आहे. स्लाइडमध्ये काय राहते स्लाइडमध्ये एक इन्क्लाइन सरफेस असते. स्लाइडमध्ये एक इन्क्लाइन सरफेस राहते ज्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे थीटा. रोलिंगमध्ये सुद्धा एक इन्क्लाइन सरफेस असते. येस. हे झालं ग्राउंड. आणि झालं त्या इन्क्लाइन सरफेसची हाईट. ठीक आहे. आता होते काय जर आपण एखाद्या बॉडीला वरून रिलीज केलं तर
जर आपण एखाद्या बॉडीला वरून रिलीज केलं तर त्याची इनिशियल वेलोसिटी काय राहते? हां, याचा अर्थ टोटल एनर्जी काय राहते? ती किती असते पोटेन्शियल एनर्जी? बिकॉज दिस इज एच. अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे? थीटा. मग ते हायपोटेनियस म्हणजे डिस्प्लेसमेंट. हायपोटेनियस म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजेच हायपोटेनियस किती येते? अपोजिट डिवाइड बाय साइन थीटा. अपोजिट डिवाइड बाय साइन थीटा. हे ट्रायंगलमध्ये ट्रिग्नोमेट्री लावून टाका, तुम्हाला डिस्प्लेसमेंट येऊन जाते. ठीक आहे ना? नऊ, जेव्हा ती बॉडी खाली जाते, जेव्हा ती बॉडी खाली जाते तेव्हा तिची फायनल वेलोसिटी किती होते? व्ही. त्यासाठी फायनल खाली टोटल एनर्जी किती राहते? कायनेटिक एनर्जी, विच इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. वरची पोटेन्शियल खालची कायनेटिक एनर्जी इक्वेट करून टाका. आन्सर काय ते बघा, व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2g कॅपिटल एच. आपल्याला फायनल वेलोसिटीसुद्धा भेटली, जे की सेम आहे, फ्री फॉल एवढीच असते. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ पाथ, वरून स्ट्रेट जरी खाली आले तर फायनल वेलोसिटी एम जी एच. स्लाईड होत जरी आले तरी, सॉरी, वरून स्ट्रेट खाली जरी आले तरी फायनल वेलोसिटी अंडर रूट 2gh. स्लाईड होत आलं तरी फायनल वेलोसिटी अंडर रूट 2gh. सो कोणतीही वस्तू फ्री फॉल करू द्या किंवा स्लाईड करू द्या, फायनल वेलोसिटी अंडर रूट 2gh असते. कळलं का? पण जर आपण इथं कायनॅमॅटिकल इक्वेशन लावल्या, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, तर आपल्याला टाईम डिफरंट मिळतो. टाईम ऑफ स्लाईड काय मिळतो? आपण एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर जर इथं लावलं, एसच्या जागी एच बाय साइन थीटा, यूच्या जागी 0. ॲक्सेलरेशन किती असेल? ॲक्सेलरेशन आपल्याला घ्यावं लागतं जी साइन थीटा. किती घ्यावं लागतं? ॲक्सेलरेशन आपल्याला घ्यावं लागतं जी साइन थीटा. हिअर ॲक्सेलरेशन इज जी साइन थीटा. ए इज इक्वल टू जी साइन थीटा. बरोबर ना? बिकॉज जी काय राहते? वर्टिकली डाऊनवर्ड. त्या जीचा एक कंपोनंट काय आहे? जी साइन थीटा. एम जी फोर्स राहील आणि जी साइन थीटा काय राहील? एम जी साइन थीटा फोर्स राहील आणि जी साइन थीटा काय राहील? ॲक्सेलरेशन. समजलं? सो कायनेटिक एनर्जी काय? हाफ एम स्क्वेअर पाहायला इक्वेट करून टाकल्यानंतर व्ही आली अंडर 2gh. आता काय करायचं? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर यूज करायचं. एस म्हणजे एच बाय साइन थीटा, यू म्हणजे 0, हाफ एच्या जागी जी साइन थीटा आणि टी स्क्वेअर. टाईम ऑफ स्लाईड काढायचा. तर टाईम ऑफ स्लाईड काय येतो? टाईम ऑफ स्लाईड येतो अंडर रूट 2h बाय जी आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर 1 बाय साइन थीटा. याचा अर्थ टाईम ऑफ स्लाईड वाढतो. एखादी वस्तू फ्री फॉल खाली पडत असेल तर वेळ कमी लागतो आणि स्लाईड होत खाली येत असेल तर टाईम जास्त लागतो. फक्त फायनल वेलोसिटी सेम राहते. ठीक आहे, समजलं ना? आता एखादी वस्तू जर रोल करत येत असेल तर, जर एखादी वस्तू रोल करत येत असेल तर सगळ्यात कमी टाईम लागतो. नाही, सगळ्यात जास्त टाईम लागतो. हां, सगळ्यात उशिरा येते. इथं रोलिंग फ्रिक्शन राहते. इथं रोलिंग फ्रिक्शन राहते. ओके, ठीक आहे. आता होते कसं? होते असं, एच एवढी हाईट आहे, इनिशियल वेलोसिटी 0, टोटल एनर्जी पोटेन्शियल राहते एम जी कॅपिटल एच. फायनल वेलोसिटी काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते? फायनल कायनेटिक एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी काय राहते? हाफ एम व्ही स्क्वेअर एवढी लिनियर कायनेटिक एनर्जी प्लस हाफ आय ओमेगा स्क्वेअर एवढी अँग्युलर कायनेटिक एनर्जी. आणि या मोमेंट ऑफ इनर्शिया आयच्या जागी आपल्याला एम के स्क्वेअर लिहावं लागते. काय लिहावं लागते? हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आयच्या जागी मास इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर, ओमेगाच्या जागी व्ही बाय आर, व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. जर हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन घेतलं, हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन घेतलं तर मध्ये आन्सर राहते 1 प्लस
वी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर 1 प्लस वी स्क्वेअर बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता वरची पोटेन्शियल एनर्जी खालची कायनेटिक एनर्जी काय करायचं इक्वेट करून टाकायचं आणि फायनल वेलॉसिटी येते व्ही इज इक्वल टू √2gh काय हां √2gh डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. वरची पोटेन्शियल एनर्जी खालची कायनेटिक एनर्जी इक्वेट करून टाकली तर व्ही इज इक्वल टू √2gh बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. समजलं ना. दिस इज फायनल वेलॉसिटी. ठीक आहे. ते झाल्यानंतर ॲक्सेलरेशन किती राहते. ॲक्सेलरेशन बघा इथं काय होते फ्रिक्शनल फोर्स mg sin थीटाला अपोज करते. फ्रिक्शनल फोर्स mg sin थीटाला अपोज करते म्हणजे फ्रिक्शनचं ॲक्सेलरेशन g sin थीटाला अपोज करते आणि फ्रिक्शनचं ॲक्सेलरेशन अपोज केल्यामुळं ते g sin थीटा थोडंसं कमी होतं. तर g sin थीटा किती कमी होतं तर आन्सर येतं रोलिंग ॲक्सेलरेशन हे स्लाइड ॲक्सेलरेशन होतं. रोलिंग ॲक्सेलरेशन इज इक्वल टू g sin थीटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. g sin थीटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. g sin थीटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आता टाईम खाली यायला टाईम किती लागतो. आता आपण जर कायनॅमॅटिक इक्वेशन्स यूज केले डिस्प्लेसमेंट किती राहणार इथं सेम h बाय साइन थीटा. h बाय साइन थीटा डिस्प्लेसमेंट शुड बी h बाय साइन थीटा. आणि टाईम किती लागते खाली यायला टाईम किती लागतं आहे टाईम ऑफ रोलिंग इज इक्वल टू टाईम ऑफ रोलिंग यस थोडं जास्त लागतं जागा. टाईम ऑफ रोलिंग इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टाईम ऑफ रोलिंग इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2h बाय जी काय 2h बाय जी इंटू 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इंटू बाहेर स्क्वेअर रूटच्या 1 बाय साइन थीटा. आपण कायनॅमॅटिक इक्वेशन लावून टाकायचं फक्त यस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. यस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ठीक आहे ना. यस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. समजलं न. हे झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे स्लाइड. जर आपण एका स्लाइडला किती ॲक्सेलरेशननं पुढे ढकललं म्हणजे त्याच्यावरची बॉडी रेस्ट राहील. सपोज एक स्लाइड आहे आणि त्या स्लाइडवरची ही बॉडी खाली कितीनं ॲक्सेलरेट होते जी साइन थीटा. ती बॉडी कितीनं ॲक्सेलरेट होते खाली जी साइन थीटा. जर आपण या ट्रायंग्युलर ब्लॉकला एवढं ॲक्सेलरेशननं पुढे ढकललं तर काय होते या छोट्या ब्लॉकवर एवढं सुडो ॲक्सेलरेशन कुठं लागते मागे लागते. आणि या ॲक्सेलरेशनचे 2 कंपोनंट पडतात. एक वर पडते ए कॉस थीटा बिकॉज दिस इज थीटा आणि एक खाली विच इज ए साइन थीटा. समजलं ना. हां तर होते कसं एवढ्या ॲक्सेलरेशननं त्या ट्रायंग्युलर ब्लॉकला पुढे ढकलायचं की जी साइन थीटा आणि ए कॉस थीटा एकमेकाला काय केले पाहिजे बॅलन्स केले पाहिजे. सो ए कॉस थीटा शुड बी इक्वल टू जी साइन थीटा. कॉस तिकडे गेला तर ए इज इक्वल टू जी. हां आपल्याला विचारतात आपल्याला त्या स्लाइडला किती ॲक्सेलरेशननं पुढे ढकलावं लागेल की ते बॉडी स्लाइड होणार नाही. काउंटर ॲक्सेलरेशन म्हणायचं. काय म्हणायचं काउंटर ॲक्सेलरेशन. म्हणजे या ट्रायंग्युलर ब्लॉकला त्या पाटाला किती ॲक्सेलरेशननं पुढे ढकलता की सुडो ॲक्सेलरेशनचा ए कॉस थीटावाला कंपोनंट त्या जी साइन थीटाला बॅलन्स करून टाकेल.
समजलं का? समजलं ना? नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज पुली. पुलीची कन्सेप्ट फार मस्त आहे. सपोज दिस इज अ पुली, फ्रिक्शनलेस पुली, आणि या फ्रिक्शनलेस पुलीवर काय, वेटलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. वेटलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. जर या स्ट्रिंगच्या, बरोबर ना, जर या स्ट्रिंगच्या दोन्ही एंड्सला मासेस बांधलेले आहेत, इक्वल मासेस असले तर नो टेन्शन, बॅलन्स होऊन जातं. अनइक्वल मासेस आहेत. कसे मासेस आहेत? अनइक्वल मासेस आहेत. एक मास आहे कॅपिटल एम, मोठा मास, आणि छोटा मास काय, स्मॉल एम. होते काय होते, हे सिस्टम ॲक्सेलरेशनने मूव्ह होते. मोठा मास खाली येतो आणि छोटा मास वर जातो. समजलं का? मोठा मास स्मॉल ए एवढ्या ॲक्सेलरेशन खाली येतो आणि छोटा मास स्मॉल एवढ्या ॲक्सेलरेशन वर जातो. समजलं ना? तर इथं बॅलन्सिंग तर होत नाही, अनबॅलन्सिंग होते. अनबॅलन्सिंग कशी होते? या मोठ्या मासचं कॅपिटल एम जी खाली आणि त्या स्ट्रिंगचं टेन्शन टी वरी. दोरी एकच आहे, एकाच दोरीचं सगळीकडे टेन्शन सेम राहते. इथं पण टेन्शन टी. इकडे किती एम जी राहणार आहे? स्मॉल एम जी. समजलं ना? नेहमी लक्षात ठेवा, टेन्शन दोन्हीकडे सारखंच आहे. टेन्शन दोन्हीकडे सारखंच आहे, पण लेफ्ट साईडला कॅपिटल एम जी इज ग्रेटर दॅन टेन्शन आणि राईट साईडला स्मॉल एम जी, ॲक्च्युअलमध्ये हां, स्मॉल एम जी इज स्मॉलर दॅन टेन्शन, किंवा टेन्शन इज ग्रेटर दॅन स्मॉल एम जी. तर होते काय, रिस्पेक्टिव्ह मासेस, ओके, हा कॅपिटल एम आहे ना आणि हा स्मॉल एम. तर काय करायचं, लेफ्ट साईडला कॅपिटल एम जी मोठा आहे, तर बॅलन्स करण्यासाठी, पकडून ठेवण्यासाठी ते कॅपिटल एम जी इज इक्वल टू टेन्शनमध्ये एक फोर्स ॲड करावा लागतो. तो किती? कॅपिटल एम इंटू हेवाला ॲक्सेलरेशन. समजलं का? जेवढं ॲक्सेलरेशन ते मूव्ह व्हायले, कॅपिटल एम इंटू तेवढं ॲक्सेलरेशन, एवढं फोर्स आपल्याला खाली द्यावं लागतं, म्हणजे ते हलणार नाही, बॅलन्स होऊन जाईल. बॅलन्स होण्यासाठी कॅपिटल एम ए, हे नेहमी लक्षात ठेवा, बॅलन्स करण्यासाठी कॅपिटल एम ए ॲड करावं लागतं लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला बॅलन्स करण्यासाठी स्मॉल एम ए ॲड करावं लागतं. काय ॲड करावं लागतं? सो टेन्शन टी इज इक्वल टू, छोटं कुठं आहे? एम जी आहे ना, एम जीमध्ये ॲड करावं लागते ना काहीतरी, स्मॉल एम ए. ठीक आहे ना? समजलं? आता होते कसं माहिती काय, लेफ्ट साईडला कॅपिटल एम जी जास्त होतं, टेन्शन कमी होतं, म्हणून आपण टेन्शनमध्ये कॅपिटल एम ॲड केलं. राईट साईडला टेन्शन जास्त होतं, स्मॉल एम जी कमी होतं, म्हणून स्मॉल एम जी मध्ये आपण स्मॉल एम इंटू ए ॲड केलं. समजलं की नाही? आणि दोन इक्वेशन्स काय झालेत? बॅलन्स झालेत. अशा प्रकारे आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत आणि दोन व्हेरिएबल्स आहेत. दोन व्हेरिएबल्स कोणते? पहिला व्हेरिएबल आहे टी फॉर टेन्शन आणि दुसरा व्हेरिएबल आहे ए फॉर ॲक्सेलरेशन. ठीक आहे ना? वी हॅव टू इक्वेशन्स अँड टू व्हेरिएबल्स वी कॅन सॉल्व. आणि ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळतं टेन्शन टी इज इक्वल टू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम डिवाइड बाय टोटल मास इंटू 2g. तर ॲक्सेलरेशन येतं कॅपिटल एम मायनस स्मॉल एम डिवाइड बाय टोटल मास इंटू जी. दोन इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला
टेन्शन आणि ॲक्सलेरेशनचं इक्वेशन येऊन जातं. यावेळेस आपण जे घेतलेलं जी आहे टेक जी इफेक्टिव्ह. कधी कधी आपल्याला हे सगळं अरेंजमेंट एका लिफ्टमध्ये देतात. कुठे देतात? लिफ्टमध्ये. सो दीज आर क्वेश्चन्स ऑन पुली.